अन्न, वस्त्र, निवारा, त्याचबरोबर चांगलं आरोग्य, चांगलं शिक्षण, चांगलं राहणीमान या सर्व प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील मूलभूत गरजा आहेत. आणि या गरजा पूर्ण करण्यासाठी लागतो तो म्हणजे पैसा. पैशांचा प्रवाह अखंड आपल्या जीवनात प्रवाहित होत असेल तर या गरजा वेळच्या वेळी पूर्ण होत राहतात. आणि मग आपण या गरजांच्या पलीकडे जाऊन विचार करू लागतो. आपलं आयुष्य अजून सुखमय, आरामदायी आणि समृद्ध कसं होईल यासाठी आपण प्रयत्न करतो. पण मूलभूत गरजांच्या पलीकडचं हे समृद्ध जीवन जगण्यासाठी सुद्धा लागतो तो म्हणजे अजून जास्त पैसा. हे आपल्या गरजांचं आणि इच्छांचं चक्र असंच चालू राहतं आणि हे चक्र चालण्यास पैसा इंधनाचं काम करत राहतं. आणि म्हणूनच प्रत्येकजण पैसा कमवण्यासाठी मेहनत करत असतो. कोणी नोकरी करतं, कोणी व्यवसाय करतं, कोणी त्यांच्या ज्ञानाचा, कौशल्याचा वापर करून सेवा प्रदान करतं. या ना त्या प्रकारे प्रत्येकजण त्यांच्याकडे असणाऱ्या कौशल्याचा वापर करून पैसे कमवत असतं. पण आपण कधी हा विचार केला आहे का की हा पैसा किंवा संपत्ती कमवण्याचे मुख्य मार्ग किती आणि कोणते आहेत ते? आज आपण या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी आपण मदत घेणार आहोत पंचतंत्र या गोष्टींच्या पुस्तकाची. होय, तेच पंचतंत्र ज्याच्या गोष्टी आपण लहानपणी आवडीने ऐकायचो. याच पुस्तकामध्ये संपत्ती कमवण्याचे 6 मार्ग सांगण्यात आलेले आहेत. वेळ वाया न घालवता हे 6 मार्ग कोणते आहेत ते आपण आता पाहूयात. नमस्कार, मी अर्जुन आणि आज आपण पाहत आहोत पंचतंत्रमध्ये सांगितलेले संपत्ती कमवण्याचे 6 मार्ग कोणते आहेत ते. पंचतंत्रमधील एका गोष्टीची सुरुवात दक्षिण भारतातील महिलारोप्य नावाच्या शहरामध्ये होते. या शहरामध्ये वर्धमानक नावाचा एक वाण्याचा मुलगा राहत होता. त्याने योग्य मार्गाने भरपूर संपत्ती कमावली होती आणि या वर्धमानकानेच या गोष्टीमध्ये संपत्तीचे महत्त्व आणि ती कमवण्याचे 6 मार्ग सांगितले आहेत. आपण गोष्टीमध्ये वेळ न घालवता वर्धमानकाचे संपत्तीबद्दलचे विचार आणि त्याने संपत्ती कमवण्याचे सांगितलेले 6 मार्ग काय आहेत हे पाहणार आहोत. वर्धमानकाच्या मते या जगात पैशाने सिद्धीस जात नाही असे काहीही नाही. त्यामुळे बुद्धिवानाने पैसा हा मिळवलाच पाहिजे. ज्याच्याजवळ पैसा आहे त्यालाच मित्र आणि आप्तेष्ट असतात. श्रीमंत परका असला तरी तो आपलासा वाटतो आणि गरीब आपला असला तरी तो परका होतो. श्रीमंताच्या विद्येचे, कलेचे, दानाचे कौतुक होते. जे आदरास पात्र नाहीत त्यांनाही समाजात आदर मिळतो. हा संपत्तीचा प्रभाव आहे. पैशाकरता लोक या जगात स्मशानातही जातात आणि पैसे संपले की जन्मदात्या माता पित्यांना सोडून दूर जातात. पैशामुळेच म्हाताऱ्याचा तरुण होतो आणि तरुणाचा म्हातारा होतो. गोष्टीमध्ये संपत्तीबद्दलचे हे आपले विचार मांडल्यानंतर वर्धमानक पुढे संपत्ती कमवण्याचे 6 मार्ग सांगतो. ते मार्ग म्हणजे पहिला भिक्षा, दुसरा राजसेवा, तिसरा शेती, चौथा विद्यार्जन, 5वा सावकारी आणि 6वा व्यापार. वर्धमानकाच्या मते या 6 मार्गाने पैसा आणि संपत्ती कमवली जाते. पंचतंत्र हे फार प्राचीन पुस्तक आहे. त्यामुळे या पुस्तकात सांगितल्या गेलेल्या या 6 मार्गांचा आजच्या काळात संदर्भ लावण्याचा आपण प्रयत्न करूयात. या 6 मार्गांपैकी भिक्षा हा मार्ग सोडल्यास बाकीच्या 5 मार्गांमध्ये पैसे कमवण्यासाठी पैशांच्या बदल्यात कोणत्या तरी वस्तूचा किंवा सेवेचा व्यवहार होतो. जसं शेतीमध्ये शेतकऱ्याने पिकवलेले पीक पैशांच्या बदल्यात व्यापाऱ्याला विकले जाते आणि व्यापाऱ्याद्वारे हे पीक ग्राहकाला पैशांच्या बदल्यात विकले जाते. मात्र भिक्षेच्या मार्गामध्ये पैसे दान केले जातात. त्या दान केलेल्या पैशांच्या बदल्यात कोणत्याही वस्तूचा किंवा सेवेचा व्यवहार होत नाही. त्यामुळे भिक्षा हा मार्ग त्यांच्यासाठी आहे ज्यांच्याजवळ या बाकीच्या मार्गाने पैसे कमवण्यासाठी लागणारे ज्ञान, कौशल्य आणि अनुकूल परिस्थिती नाही. तुम्ही म्हणाल, भिक्षा मागून एखाद्याचे 2 वेळचे पोट भरणार नाही, तो संपत्ती कशी जमवणार? तर भिक्षा मागून संपत्ती जमवल्याचं आजच्या काळातलं उदाहरण द्यायचं झालं तर मुंबईमधील भारत जैन या महाशयाने मुंबईमध्ये ठिकठिकाणी भिक्षा मागून करोडोची संपत्ती जमवली आहे. हा भारत जैन आज जगातील श्रीमंत भिकारी म्हणून ओळखला जातो. वर्धमानकाच्या मते भिक्षेचा मार्ग हा करंट्या लोकांचा मार्ग आहे. या मार्गाने पैसे कमवण्यात पुरुषार्थ नाही.
वर्धमानकाने संपत्ती कमवण्याचा सांगितलेला दुसरा मार्ग म्हणजे राजसेवा. राजसेवा म्हणजे एखाद्याने त्याच्या ज्ञानाचा कौशल्याचा वापर करून राजदरबारी केलेली चाकरी. जसं की मंत्रिमंडळातील मंत्री त्यांच्या ज्ञानाचा वापर करून राजाला योग्य सल्ला देत असत. सैन्य, स्वयंपाकी आणि इतर सेवक राजदरबारी त्यांचं कौशल्य वापरून सेवा देत असत आणि त्या बदल्यात त्यांना राजाकडून मोबदला मिळत असे. ही एक प्रकारची राजदरबारी केलेली नोकरीच असे. राजसेवेचा आजच्या काळातील संदर्भ द्यायचा झाला तर आजचा सर्व नोकरदार वर्ग हा राजसेवा मार्गाने पैसा कमावतो असं म्हणण्यास काही हरकत नाही. नोकरी मग ती कोणतीही असो, सरकारी असो वा खाजगी, जेथे आपण आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा वापर करून कंपनीला सेवा देतो आणि त्या बदल्यात पैसे कमवतो, तो मार्ग आपण आजच्या काळात राजसेवेचा मार्ग असं म्हणू शकतो. इंजिनियर्स, अकाउंटंट्स, मॅनेजर्स, ऑफिस बॉय असे अनेक जण सरकारी अथवा खाजगी कंपन्यांमध्ये नोकरी करत असतात आणि तेथे सेवा प्रदान करून महिन्याला पगाराच्या स्वरूपात पैसे कमावतात. वर्धमानकाच्या मते राजसेवेमध्ये सेवकांनी दिलेल्या सेवेची राजाकडून उचित किंमत केली जात नाही. म्हणूनच सेवकांना नेहमी वाटत राहते की आपल्या कामाचा योग्य मोबदला आपल्याला राजाकडून मिळत नाही आणि ते त्यांना मिळणाऱ्या पगारामध्ये नेहमीच असमाधानी असतात. खरं तर सेवकांना पगारामध्ये असमाधानी ठेवण्यामागे राजाचा एक हेतू असायचा. सेवक वर्ग त्यांना मिळणाऱ्या पगारामध्ये समाधानी झाले तर ते त्यांच्या कामामध्ये वेळोवेळी सुधारणा करणार नाहीत आणि काही काळानंतर त्या सेवकांच्या सेवेचा दर्जा ढासळेल. पण जर सेवक वर्ग मिळणाऱ्या पगारामध्ये थोडासा असमाधानी राहिला तर राजाला खुश करण्यासाठी आणि पगार वाढवण्याच्या इच्छेने तो त्याचे काम परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करेल आणि राजाला नेहमीच अपेक्षित दर्जाची सेवा मिळत राहील. आजच्या काळात सुद्धा कंपन्यांचं पगाराचं धोरण काहीसं असंच असतं. त्यामुळे बराचसा नोकरदार वर्ग त्याला मिळणाऱ्या पगारामध्ये असमाधानी असतो आणि तो नेहमी पगारवाढीसाठी प्रयत्न करताना दिसतो. वर्धमानकाने संपत्ती कमवण्याचा सांगितलेला तिसरा मार्ग म्हणजे शेती. शेतकरी मित्र हा जगाचा पोशिंदा, अन्नदाता म्हणून ओळखला जातो. कारण आपला हा शेतकरी मित्र ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता प्रतिकूल वातावरणातही शेतीमध्ये घाम गाळून अन्न पिकवतो. हे कष्टाने पिकवलेलं पीक व्यापाराला मिळेल त्या किमतीला विकून शेतकरी पैसा कमावतो. शेती म्हणजे अन्नधान्याचं उत्पादन. शेतीसारखंच अजून बऱ्याच गोष्टींचं आणि सेवांचं उत्पादन घेऊन पैसा कमावता येतो. याचा आजच्या काळातील संदर्भ द्यायचा झाला तर आपल्या रोजच्या जीवनातील उपयोगी वस्तू जसं की कपड्यापासून बुटापर्यंत, सुईपासून चाकूपर्यंत, सायकलपासून कारपर्यंत अशा अनेक गोष्टींचं उत्पादन म्हणजेच प्रोडक्शन करून संपत्ती कमावता येते. त्यामुळे येथे शेती हा संपत्ती कमवण्याचा मार्ग शेतीपुरता मर्यादित न ठेवता आपण सर्व प्रकारच्या उत्पादनाला म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रोडक्शनला सुद्धा या मार्गामध्ये समाविष्ट करून घेऊ आणि संपत्ती कमवण्याचा मार्ग असं म्हणू. वर्धमानकाच्या मते शेतीमधून पैसे कमावणं हे सुद्धा सोपं काम नाही. कारण शेती हे फार कष्टाचं काम आहे आणि त्याचबरोबर शेतीमधील उत्पन्न हे बऱ्याच अशा गोष्टींवर अवलंबून असतं ज्यावरती शेतकऱ्याचं नियंत्रण नसतं. जसं की कमी जास्त पडणारा पाऊस, शेतीमालाला मिळणारा बाजारभाव, सरकारी धोरणं आणि बरंच काही. त्यामुळे शेतीमधून मिळणाऱ्या संपत्तीवर शेतकऱ्याचे पूर्णपणे नियंत्रण नसते. शेतकऱ्याला त्यासाठी परिस्थितीवर अवलंबून राहावं लागतं आणि त्यामध्ये त्याला खूप मोठं नुकसान सुद्धा सहन करावं लागू शकतं. ही गोष्ट आजच्या काळातील सर्व उत्पादकांना म्हणजेच मॅन्युफॅक्चरर्सला लागू होते. त्यांनाही उत्पादनासाठी वेगवेगळ्या गोष्टींवरती आणि परिस्थितीवरती अवलंबून राहावं लागतं. वर्धमानकाने संपत्ती कमावण्याचा सांगितलेला चौथा मार्ग म्हणजे विद्यार्जन. वर्धमानकाच्या मते एखाद्या विद्येचं अथवा कलेचं गुरुकडून शिक्षण घेऊन त्यानंतर त्या विद्येचा अथवा कलेचा वापर करून संपत्ती कमावता येते. आजच्या काळात याचा संदर्भ द्यायचा झाला तर न्यायशास्त्र, अर्थशास्त्र, वैद्यकीय शिक्षण अशा प्रकारच्या अनेक विद्या आणि संगीत, नाट्य, नृत्य अशा प्रकारच्या अनेक कलांचा एखाद्या गुरुकडून विद्यार्जन करून त्यातून पुढे संपत्ती कमावता येते. वर्धमानकाच्या मते अशा विद्यांचं किंवा कलांचं ज्ञानार्जन करण्यासाठी आणि विद्येमध्ये त्या कलांमध्ये निपुण होण्यासाठी फार कष्ट करावे लागतात, फार वेळ द्यावा लागतो.
त्यामुळे ज्ञानार्जन करताना फार संयमी आणि दृढनिश्चयी असण्याची गरज असते. वर्धमानकाच्या मते संपत्ती कमवण्याचा 5वा मार्ग म्हणजे सावकारी. पूर्वीच्या काळी गावांमध्ये सावकार असायचे. हे सावकार त्या काळी बँकेसारखं काम करायचे. या सावकारांकडून गावातील शेतकरी, व्यापारी मंडळी त्यांना गरज लागेल तसे कर्ज घ्यायचे. या कर्जावर या लोकांना व्याज भरावं लागत असे आणि हे व्याज म्हणजे सावकाराची कमाई होती. अशी ही सावकारी आजच्या काळात RBIच्या नियमानुसार बेकायदा मानली जाते. आज सावकारी जरी करता येत नसली तरी बँकांमध्ये ठेवलेले फिक्स्ड डिपॉझिट किंवा गव्हर्नमेंट बॉन्ड्स, कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये ठेवलेले पैसे हे एक प्रकारे बँकेला किंवा कंपनीला दिलेले कर्जच असतं. त्यामुळे या FD किंवा बॉन्ड्समधून मिळणारे व्याज हे सावकारी मार्गाने कमावलेली संपत्ती आहे असं म्हणायला काही हरकत नाही. वर्धमानकाच्या मते सावकारी पद्धतीने दिलेल्या कर्जामध्ये सावकाराच्या पैशांना नेहमी धोका असतो, कारण कर्जदाराला कर्ज म्हणून दिलेले पैसे बुडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सावकारीमध्ये दुसऱ्याच्या हातात पैसा गेल्यामुळे तो त्या पैशांचा वापर योग्य रीतीने आणि जबाबदारीने करेल याची शाश्वती नसते आणि त्यामुळे कर्जाचा पैसा बुडण्याची शक्यता असते आणि त्यामुळे दारिद्र्यही येऊ शकते. वर्धमानकाने संपत्ती कमवण्याचा सांगितलेला 6वा आणि शेवटचा मार्ग म्हणजे व्यापार. व्यापार म्हणजे उत्पादकाकडून म्हणजेच मॅन्युफॅक्चररकडून त्याने बनवलेलं उत्पादन विकत घेणं आणि ग्राहकाला विकून नफा कमावणं. यालाच आपण ट्रेडिंग असंही म्हणतो. वर्धमानकाच्या मते व्यापार हा मार्ग संपत्ती कमवण्याच्या 6 मार्गांमध्ये सर्वश्रेष्ठ मार्ग आहे, कारण या मार्गामध्ये शेती म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंगमध्ये लागतात तसे कष्ट नाहीत आणि वेगवेगळ्या गोष्टी आणि परिस्थितीवर अवलंबून राहण्याची गरजही नाही. राजसेवेमध्ये तुमच्या कामाला योग्य किंमत मिळत नाही, पण व्यापारामध्ये तुमच्या मालाला योग्य भाव मिळवता येतो. व्यापार करण्यासाठी कोणत्याही विद्येचं किंवा कलेचं ज्ञानार्जन करावं लागत नाही. सावकारीप्रमाणे आपले पैसे दुसऱ्याच्या हातात नसतात, त्यामुळे त्या पैशांना धोका कमी असतो. वर्धमानक हा स्वतः वाण्याचा मुलगा असल्यामुळे व त्याने व्यापार करून चांगली संपत्ती कमावली असल्यामुळे कदाचित त्याला व्यापार हा मार्ग संपत्ती कमवण्यासाठी सर्वश्रेष्ठ व सोयीस्कर वाटत असावा. त्यातला कोणता मार्ग योग्य आहे आणि कोणता अयोग्य हे त्या व्यक्तीवरती अवलंबून आहे. आपल्याकडे असणारे ज्ञान, कौशल्य, आपली सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती यानुसार आपण पैसे कमवण्याचा मार्ग निवडतो. आजच्या काळामध्ये जेथे महागाईमुळे खर्च वाढले आहेत तेथे सामान्य लोकांना त्यांचं उत्पन्न वाढवण्याची गरज आहे. हे उत्पन्न वाढवण्यासाठी लोकांना त्यांची पैसे कमवण्याची क्षमता वाढवण्याची गरज आहे. ही क्षमता वाढवण्यासाठी पैसे कमवण्याच्या एका मार्गावर अवलंबून न राहता एकापेक्षा जास्त मार्ग निर्माण करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणूनच पंचतंत्र या पुस्तकात सांगण्यात आलेल्या या संपत्ती कमवण्याच्या 6 मार्गांचा आपण आज आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला हा प्रयत्न कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. या मार्गांबद्दल तुमचं काही मत असेल तर तेही मला ऐकायला नक्की आवडेल. असेच महत्त्वाचे विषय घेऊन आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत तुमची रजा घेतो.